तुलाच बोलली. तुला बोलली रे. अरे तुला बोलली रे, मला नाही. काय कोण कोणाला काय बोलली? अरे लिफ्ट मध्ये एक छोटी मुलगी होती, ती याला ना अंकल बोलली. अरे मला नाही, याला बोलली. 30 साल के होने के बाद आप सिंगल नहीं अंकल कहलाते हो. मम्मी हा शर्ट धुवून ठेवा, मला संध्याकाळी बाहेर जाऊन घालायचं आहे. आणि नक्की धुवू. A few hours later. काय रे मम्मी, बोललो होतो ना शर्ट धुवून ठेवू, काय नाही धुवून ठेवलं तू? आता संध्याकाळी काय घालणार आहे मी? यार तू मम्मी दरवेळेस असंच करतेस. एवढा मोठा घोडा झालाय, सगळी कामं मम्मीनीच करायची का? आता लग्न झालं की 4-5 पोरं होतील, लग्न तरी करा, म्हणजे आमच्या डोक्याचं टेन्शन तरी जाईल. सुबह के 9:30 बजे. आज फाइनली वीकेंड है, मस्त आराम करणार, खाणार पिणार, नेटफ्लिक्स अँड चिल. हे घे, मस्त 2 दिवसाची सुट्टी आहे ना तुला. आपण सगळं घर स्वच्छ करून टाकूया. अरे मम्मी, तुला काय वीकेंडच मिळतं का? का बस कामाला लाग. इतकी मोठी 30 वर्षाची घोडी झाली आहे. 25ची आहे मी मम्मा. होशीलच. तुझ्या वयाची मी होते ना, मला 2 मुलं झाली होती. दे सोड, काय करायचंय? चल आता. हा चल. ओके. सुबह के 11 बजे. ये जरा, भाकरी करतेस का ग? तुझं लग्न झाल्यावर ना तुझ्या सासरकडची लोक मला नावं ठेवतील, मुलीला काही शिकवलंच नाही म्हणून. अरे मम्मी, तुझा प्रॉब्लेम काय ग? थकले मी आता, अख्खा घर झाडून घेतलंय. तू 30 वर्षाची झालीयस. मी तुझ्या वयाची होते ना तेव्हा घरातल्या सगळ्या गोष्टी करायचे. सोड, राहू दे, जा मी भाकरी करते ना. जायची सोयच नाहीये. शाम के 4 बजे. किती वेळा सांगितलं फ्रीजचं पाणी पीत जाऊ नको, सर्दी होते. 30 वर्षाची घोडी झालीयस, पण सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात ना तुला. हे नाही की मम्मीची जरा मदत करावी. ये मी मॉप करते, दे जा जा. सुचलं बरं आता. हॉट हो रहा है बिग बॉस, मुझे हॉट हो रहा है. रात के 8 बजे. दिदे काय ग मम्मी? अगं आत्ताच तर पडलीये. इकडे ये ना जरा. काय? अगं माझा जरा चष्मा आणते का? थोडा मोबाईल बघावा विचार करतेय. हे ग. हा. रात के 8:05. दिदे आता काय? अगं इकडे तर ये. नाही, मी नाही येते. काय पोरं झाली आहात तुम्ही? तुमच्या वयाचे असताना ना आम्ही आमच्या आईवडिलांना एक शब्द बोलू शकत नव्हतो. असं काही बोल. अगं तू फक्त चष्मा आणला, मी म्हंटल होतं ना मोबाईल बघायचाय. मोबाईल आण ना जरा. कुठे आहे मोबाईल? बेडवर आहे. बाई, बेडवरूनच आलीये मी. काय नुसतं कामच देती. रात के 8:30 बजे. दिदे मम्मी, आता काय? आली का? घे बाई घे, काय पाहिजे तुला घे. अगं मी जेवायला बोलवलं. मम्मी, ते आधी सांगायचं ना ग. मम्मी मी जियाबर चालले. झालं, उठले चालले, उठले सुटले. तू तिच्या बरोबर जरा सोबत कमी कर बरं. मला त्या शेजारच्या काकू सांगत होत्या, ऐक तू पिंकी कॉलेजला जातच नाही म्हणून, नुसत्या टवाळक्यागिरी करत असते. तिचं बरं आहे, बाप श्रीमंत आहे, हुंडा देईल, घर जावई पण करेल. आपलं काय ना, बापाकडे पैसा, मुलं लावतायत दिवे. येऊच ते तिलाच. येते. आई बिस्किट पण. बरं आणते. मला पण. अरे एकच आहे आता. ती म्हणाली तर तिला देते. ती लहान आहे ना, घेऊ दे तिला. इथं वयाचा काय संबंध? दिदे आम्ही शॉपिंगला चाललोय, काय कुठाने करू नको घरी. मम्मी मला पण यायचंय.
बर तू चल, तू मी बस आधी रे. बोललो होतो ना. अरे हो रे, आता ती लहान आहे ना, तू मोठा आहेस ना, मोठा झाल्यासारखा वाग. काय संबंध? मम्मी चल. अरे काय पैशात किती उशीर यार. अरे सॉरी सॉरी सॉरी, चल चल लवकर चल चल. काय आलं? ओ शिट. अरे चावीस विसरलो रे. काय नाही रे, या वयात होता असं. चिल. काय संबंध? हे किती ते आजोबांचा फोन. हा आजोबा बोला ना. अरे बाळा कशी आहे? आजोबा मी मस्त, तुम्ही कसे आहात? माझं काय बेटा, मी काय आज हाय आणि उद्या नाही. कोणी सांगितलंय आता येऊ म्हातारा किती दिवस जगतोय. म्हटलं जरा जिवंत असेपर्यंत नातवंडांचं तोंड बघितलं असतं, पण ते काय आमच्या नशिबात नाही बघ. आम्ही आज हाय तर उद्या नाही. मी 19 वर्षाचा होतो तेव्हा मला तुझा बाप झाला होता आणि तू 30ची झाली. आम्ही 30 वर्षाचा होतो तेव्हा आम्ही आजोबा 25 हो.